शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश. महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. दर्शको, मी आता मोहोळ तालुक्यातल्या बेगमपूर या गावातील डॉक्टर अमोल बुरांडे यांच्या पपईच्या प्लॉटमध्ये खरं तर बसलोय. माझ्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी स्वतः डॉक्टर साहेब आहेत. त्यासोबतच आपल्या बेगमपूरचे आणि महाराष्ट्रातले प्रसिद्ध शेतकरी असलेले आमचे बालाजी लोहकरे साहेब आहेत. आणि त्यासोबतच इथल्या भागातल्या आणि महाराष्ट्रभर पपईची, झेंडूची, कलिंगडाची दर्जेदार रोपं पुरवणाऱ्या जाधव नर्सरी बेगमपूरचे सन्माननीय सचिनजी जाधव सर, ही 3 अतिशय मान्यवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये या चर्चेमध्ये त्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. खरं तर आजचा व्हिडिओ हा कुठल्याही उत्पादनाचा व्हिडिओ नाही किंवा कुठल्याही रोपांच्या संदर्भातला व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ आहे पपई शेतीमधली येत्या काळात असणारी आव्हानं, सध्याच्या अडचणी आणि त्यातून निर्माण होणारी संधी या संपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर बोलायचं आहे. खरं तर आपण सातत्याने ही गोष्ट म्हणत आलो आहे की पपईचं क्षेत्र अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं वाढत चाललं आहे. बरेच शेतकरी पपईकडे त्यांचा ओढा निर्माण झाला आहे. खरं तर द्राक्ष आणि डाळिंब या दोन पिकामध्ये सातत्यानं शेतकऱ्यांना सर्व बाजूने अपयश असल्यामुळं शेतकऱ्याच्या हक्काचं आणि बऱ्याच दिवस चालणारं आणि शेतकऱ्याला अगदी पगारी पैसा दिल्यासारखं असणारं पीक म्हणून खरं तर पपई पिकाची निवड त्या ठिकाणी शेतकरी सातत्यानं करतो आहे. आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सातत्यानं पपईच्या शेतकऱ्यांकडे जातोय, त्यातून माहिती घेतोय, त्यांचं नॉलेज आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. आणि आज देखील याच पपई पिकामध्ये सध्याच्या काळात असलेल्या अडचणी, एकूण त्याच्या लागवडीचा काळ, लागवड सध्या कशी आहे, किती झाले त्या बाबतीतल्या माहिती, त्यासोबतच इथल्या अडचणींमुळे पपईचं क्षेत्र जे पुढं देखील कमी होत जाणार आहे, पाण्याच्या समस्येमुळे लागवडी कमी होत जाणार आहे आणि त्यातून निर्माण होणारी संधी असणार आहे, त्यातून पैशाचा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणारा मोठा उत्पन्नाचा वाटा, अशा बऱ्याच बाजू किंवा बरेच पैलू खरं तर आजच्या व्हिडिओला त्या ठिकाणी बालाजी असणार आहेत. आपणा सर्वांचंच अगदी महाराष्ट्र माझामध्ये मनापासून स्वागत. तर खरं तर सुरुवात डॉक्टर साहेब तुमच्यापासून करायची आहे, कारण तुमच्याच प्लॉटमध्ये बेगमपूरच्या आपण बसलो आहे. जवळपास 1,500 रोपांचा हा प्लॉट आहे. अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलं आहे. खरं तर थोड्याशा अडचणी दिसत आहेत आम्हाला. थोडंसं लाल कोळीचा अटॅक कुठंतरी बालाजी आपण आता बघितला, जी पपईमधली मोठी समस्या त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. आणि बाकी ते सोडलं तर बराच चांगल्या नियोजनानं ही पपईचा प्लॉट आणला आहे. खरं तर पपईचं पीक हे तसं म्हणताना असं आपण म्हणतो की कमी जिकिरीच आहे, पण ते फार नाजूक आहे. त्याला विनाकारणचा काही हस्तक्षेप करायला गेलं तर ते मग अंगावर येतं किंवा मग ते सहन करत नाही अजिबातसुद्धा. तर ते अशा पद्धतीचं पीक आहे. साधारण एक डॉक्टरकीच्या पेशामधनं पपईच्या लागवडीकडे वळालेला माणूस आज पपईला सेटिंगच्या स्टेजच्या थोडीशी वर आता पपई ठिकाणी चालले. तर पपईच्या शेतीवर आम्हाला खुश असल्याचं पाहायला मिळतं. कारण समाधान मी धरणार नुसतं बॅटिंग करेन. हां, तुमचाच एक व्हिडिओ अगोदर पाहिला होता मी, की मला वाटतं काळ्या कोटचा कुठला तर काळी माती, हां तसं आता हे पांढरा कोट, काळ्या आईचं पांढरा कोट घालून ही शेती करायचं. कारण कसं आहे, प्राथमिकता माझी दवाखान्याकडेच आहे आणि द्वितीय आपण या शेतीकडे बघतो. सकाळी 1 तासभर आपण शेती करायची. ऊस हे पीक कसं आहे, आळशी पीक आहे आणि त्याच्याकडे आपलं दुर्लक्षित राहतं. त्याच्याकडे आपण येणं जाणं आपलं आपण शक्यतो टाळतो. पण पपई हे पीक निवडण्याचं कारण म्हणजे सचिन जाधव आपले मित्रच आहेत, त्यांच्याकडून हे आपण 15 नंबरचे रोप घेतले. पण थोडंसं आव्हानात्मक पीक असल्यामुळं थोडंसं चॅलेंजिंग आहे. पण यातून उत्पन्न घेणं हे आपल्या हातात असते. आपण असंच पीक सोडून देऊन चालत नसते की बाबा थोडासा अटॅक, प्रत्येक गोष्टीवर अटॅक, हा व्हायरसचा अटॅक राहणार, तुमचे कोळीचा अटॅक आहे हे आता आम्हाला आल्यावरच कळालं बालाजीकडून. त्यानंतर लीप करलं, हे छोटे मोठे अटॅक राहणारच. पण त्यातून त्या फळांना स्ट्रॉंग करणं, त्या झाडांना स्ट्रॉंग करणं आणि त्यातून उत्पन्न घेणं, हे आपण दाखवून द्यायचं आहे आपल्याला. खरं तर आता ही 1,500 झाडांची पपईची बाग आहे. खरं तर पपईची लागवड करताना तुम्ही म्हणाला की व्हिडिओ पाहिला होता आणि सचिन जाधव सरांची जाधव नर्सरीमधून रोपं आणली, पुढे त्याची लागवड वगैरे झाली. पपईच्या एकूण पिकाचा जर स्वभाव बघितला तर एक डॉक्टर म्हणून पटकन लक्षात येतं की समोरच्या माणसाचं काय चाललं आहे किंवा समोरच्याच्या स्वभावाचं काय, किंवा आपण देखील ट्रीटमेंट करायच्या पूर्वी 1-2 मिनटं त्याला विचारतो, बाबा तुला काय होतं आहे, काय दुखतं आहे, रात्री काय झालं, सकाळी काय झालं. या पपईचा स्वभाव कसा आढळला डॉक्टरना नेमका? पपईचा स्वभाव म्हणजे कोरोनाची स्थिती होती ना, त्या प्रकारे स्थिती आहे. आज आपण प्लॉटमध्ये बघायला गेलो तर एक वेगळंच दिसतं आणि काही दिवसानंतर बघायला गेलं तर वेगळं दिसतं. पण असं काही नाही की बाबा कोरोनाचे पेशंट प्रत्येकच डेथ होत होते. तसंच हे पण रोप असे आहेत की बाबा ते तग धरू शकतात, फक्त आपण त्यांना व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन केलं आणि जे काय औषधं, अन्नद्रव्य असतील, काय होतं की आपण अति फवारण्या करणे, अति औषधं देणे, याच्यामुळेच कसं होतं की ते रोपं जळून जातात किंवा त्याच्यावरचं फळे वगैरे खराब होऊन जातात.
त्याला योग्य व्यवस्थापन केलं की त्यातून ते बाहेर निघू शकतात. त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे झाडांची. त्यांच्यावर अटॅक इतरांचा होऊन त्यातूनही ते सक्सेसफुली बाहेर पडले का ते पीक आपलं आहे. आणि ज्या वेळेला इतरत्र सगळीकडे जर पपईची बाग गेलेली असेल आणि त्यावेळेस जर आपण आपली बाग टिकवली, भलतंच कमी फळ निघू द्या, पण कमी फळामध्ये आपल्याला रेट चांगला सापडला तर आपण सक्सेस झालो म्हणून समजायचं. आणि खरं तर मला वाटतं डॉक्टर ते रेटचं गणित तुम्ही म्हणताय तसंच आहे. एका वेळी जर दुर्दैवानं हे असं म्हणावं लागते बरं का, शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होऊच नाही, परंतु मार्केटची परिस्थिती आज अशी आहे की थोडंसं नुकसान झालं, लागवडी कमी झाली आणि आवक कमी राहिली तरच जास्त राहते. आणि जर सगळ्या संघ आलं आणि चांगलं झालं तर मग ते दराच्या बाबतीत सुद्धा मग चांगलं पिकते, मग 5 रुपये द्यावं लागते. कधी कधी अडचणीत पिकते आणि मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर त्याला रेट मिळून चांगले पैसे होतात. मला आठवतं की मागच्या वेळेला खरं तर तुम्ही हा किस्सा मला तुमच्या एका ओळखीच्या माणसाला सांगितला होता की बाग बघितली तर बाग घायला आलेली बाग होती आणि त्याला अचानक पैसे झाले. तो किस्सा काय, तिथून पुढे मी प्रश्नाकडे जातो. नाही, परिस्थिती अशी आहे की आपल्याला माहिती आहे की पपई जरा थोडंसं सेटिंग ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस बऱ्यापैकी बदल चेंजेस काय दिसायला चालू होतात. परंतु अनुभवी जे शेतकरी आहेत त्यांचं जर आपण मनोगत घेतलं की जसं मला माझा एक मित्र त्यांना गेल्या वर्षीचा त्याचा किस्सा सांगितला की साधारण सेटिंग बऱ्यापैकी होत असताना थोडासा व्हायरसचा अटॅक दिसत होता. सेटिंग पूर्ण 50% सेटिंग त्याचं पूर्ण झालं आणि बरीच बाग व्हायरसवर गेली. परंतु तो जो माल आहे तो 3 एकरामध्ये 16 लाखाचा माल त्यानं जो खाली म्हणजे वरून सगळी कॅनॉपी खराब झालेली, वरून सगळं व्हायरसने इफेक्टेड केलेलं आणि तरीसुद्धा त्या पपईवरचा 16 लाखाचं हार्वेस्टिंग त्याचं झालं होतं. म्हणजे ही पिकं अशी आहेत म्हणजे याच्यामध्ये प्रचंड उत्पादन क्षमता. आपण हे वारंवार बोललो आहे की पपई हे एक असं झाड आहे की ज्याला 50% जरी सेटिंग झालं तरी तुम्हाला ते 60-70 किलो माल देऊ शकतं आणि त्याची क्वांटिटी बघितली तर ह्याची उत्पादकता खूप मोठी आहे. आणि जर त्याला दराची जर मिळाली म्हणजे साथ मिळाली तर फार माल तुटून जावा लागतं आहे अशातला भाग नाही. म्हणजे 20-25 टन जरी माल आपण विकला आणि त्याला 30 रुपये जरी दर मिळाला तरी त्याचे 7-8 लाख रुपये होतात. आणि म्हणजे ह्या गोष्टी दराशी पण खूप निगडीत असतात. बऱ्याच वेळा आता काय झालं, प्लॉट सक्सेस झाले परवाचे आणि त्याला 2 रुपये 3 रुपये अक्षरशः दर मिळाला. म्हणजे काय थोडंसं या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं नुकसानाचं प्रमाण जास्त असतं तसं दराचा सुद्धा आलेख वाढता असतो आणि तेच आहे. म्हणजे आज आपण जर बघितलं, आता आपण आसपासच्या भागामध्ये ज्यावेळेस सगळ्यांच्या प्लॉटवर आपलं जाणं येणं असतं तर एक लक्षात येतं आहे की लाल कोळीचा अटॅक आता सर्रास आहे. म्हणजे जर कोणाच्याही प्लॉटवर गेला तुम्ही तर लक्षात येईल की बाबा लाल कोळी अटॅक होतो आहे. आता कसं आहे थोडंसं याच्यामधून ज्यावेळेस लाल कोळीसारखी जी कीड आहे ती ज्यावेळेस अटॅक करते आणि ती मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस क्लोरोफिल त्याच्यामधलं उकरून ते खाऊन टाकते तर त्याच्यानंतर त्या पानाचा रोल लवकर संपतो. त्याच्यामुळे पानामध्ये मग डिफिशियन्सी तयार व्हायला बघतात. कवळी पानं अजून अन्न तयार करायला असक्षम असतात, तोपर्यंत मॅच्युअर पानं खराब होतात आणि मग या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होतो की त्याच्यामध्ये विकृत्या दिसायला लागतात, डिफिशियन्सी दिसायला लागतात. कालांतरानं 50% झाडं अशी असतात की त्याचं परत बॅलन्स होतो, न्यूट्रिशन बॅलन्स होतो, परत त्या चांगल्या दिसायला लागतात. तोपर्यंत बऱ्यापैकी सेटिंग झाडाला झालेलं असतात. आपण फिरून बघितलं की बरीच झाडं खूप चांगली आहेत. म्हणजे आता आपल्याला असं जर बघितलं तर थोडंसं सर्रास प्लॉट सक्सेस व्हायचं. कारण ऑक्टोबरची लागण ही चॅलेंजिंग लागवड असते मुळातच. कारण मार्च एप्रिलच्या लागवडी ह्या थोड्याशा रिस्क फॅक्टरमधून बाहेर असतात. परंतु जर आपण बघितलं तर थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पपईवर व्हायरसचं प्रमाण असतं, त्यामुळं लागवडी थोड्या कमी होतात. तसं बघायला गेलं तर यावर्षी पुढच्या टप्प्यामध्ये ज्या लागवडी व्हायला पाहिजे होत्या त्याच्यातल्या 10-20% सुद्धा लागवडी झाल्या नाहीत. म्हणजे पूर्णपणे लागवडी थांबल्या. त्याला कारणही असं आहे की 2 महिने 2.5 महिन्याचा कालावधीमधला बघितला तर 2 रुपये 3 रुपये दरानं पपई विकत होती. त्याच्यामुळं साहजिकच त्या पिकाकडे शेतकऱ्यांचाही कल नव्हता आणि त्याच्याकडे बघण्याचं आपल्याला माहिती आहे की एखाद्या पिकाचं दराची चर्चा चालू झाली की लागवडीची धावपळ सगळ्यांची चालू होती. ह्या सगळा पिरियड असा गेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की पुढच्या वर्षीचं आपण जे पपईचे रेट ऐकणार आहे तर त्याच्यावर आपण बोलत राहणार आहे की खूप चांगले रेट पुढच्या वर्षी जनरली असणार आहेत. कारण खूप सारा आपण बघतोय की ज्या भागामध्ये याचा हब होतं म्हणजे ही पिकं अशी आहेत, ह्यांचा स्वभाव असा आहे की ज्या भागामध्ये हे पीक वाढतं तिथंच त्याला रोगाचा अटॅक जास्त होतो. म्हणजे ज्या लोकांनी ह्याच्यावर काम केलं, ह्याच्यातला अभ्यास केला, ह्याच्यावर कष्ट घेतले, हे पीक वाढवलं, 2 एकराचं 10 एकरापर्यंत नेलं तर तिथं जर पीकवरनं अवघड होत असेल तर नवीन ठिकाणी एवढा माल उपलब्ध होऊ शकत नाही किंवा ते प्रोडक्शन वाढू शकत नाही. जनरली काय होतं त्याच्या पुढच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर मालाचं शॉर्टेज होतं आणि हे आपण बघत आलो. गेल्या वर्षी प्रचंड लागणी असूनसुद्धा 2 महिन्यापूर्वीचा काळ बघितला तर 38 रुपयेपर्यंतच्या खरेद्या ह्या पपईच्या झाल्या. म्हणजे हे शास्त्र असं आहे की पुढच्या वर्षी जवळपास 50 रुपयाचे म्हणजे आता हे तुम्हाला थोडं धाडसच वाटेल पण हे 50 रुपयेपर्यंत किलोचे दर जातील.
25 टन जरी माल जवळ असला तरी खूप मोठा आर्थिक नफा याच्यातून होऊ शकतो. फक्त थोडंसं याच्यामध्ये काय पेशन्स महत्त्वाचे आहेत, संयम महत्त्वाचा आहे. फार लवकर क्रिया दिसत नाहीत, म्हणजे वेळ घेतं हे झाड, म्हणजे ह्या सगळ्या रिकव्हरीला वेळ घेतं किंवा इन्फेक्शन होत असताना सुद्धा वेळ घेतं. ह्या सगळ्या किडे आहेत, व्हायरस आहेत, वेगवेगळे व्हायरस आहेत त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरियल जे स्पॉट येत आहेत ते वेगळे आहेत, लिप कर्ल वेगळा आहे, रिंग स्पॉट वेगळा आहे, आपल्याला परत आपला मोजॅक CMV वेगळा आहे. तर अशा पद्धतीचे जे काय सिम्पटम्स दिसत असतील तर त्याचं पण चांगल्या पद्धतीनं निरीक्षण करावं लागतं. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या प्लॉटला आजच आपण भेट देऊन आलो आहे, तर तिथंसुद्धा आपल्याला लक्षात आलं की आपल्याला तिथंसुद्धा आपल्याला कोळीचा जो त्रास आहे तो आपल्याला होतो आहे. म्हणजे हे सगळीकडचं हे आहे. म्हणजे तुम्ही किती जरी चांगला मॅनेजमेंट केला तरी या कीड व्यवस्थापनावर तुम्हाला तसं की कोळी तर अशी कीड आहे की तिथंच आपल्याला गुडघे टेकायची परिस्थिती येते. कारण कव्हरेज जो विषय आहे तो कव्हरेज मिळत नाही त्या पद्धतीनं. आणि पपईसारख्या पिकाला तुम्ही जास्त हार्ड फवारणी घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही जर आता ताईपणा केला आणि एखादं आता ओमाईटसारखं जर हे तुम्ही मारलं तर तुम्हाला एकही फुल तुमचं सेटिंग होताना दिसत नाही. महिनाभर तुमच्या बागेला परत कळी नाही, तुम्हाला फुल नाही आणि त्याचं फळसुद्धा लागत नाही. म्हणजे हे सगळं जे सर्कल आहे ते एक शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्याला पुढे घेऊन जावं लागतं. आणि ही परिस्थिती आता जनरली आपल्याला सगळीकडे दिसते. त्याच्यामुळं ओव्हरऑल जर आपण बघितलं तर पुढच्या वर्षी मालाचा खूप मोठा तुटवडा नक्कीच जाणवणार आहे. खरं तर सातत्यानं ह्या गोष्टीबद्दल आपण बोलत आलो आहे की पपईला पुढच्या वर्षी दर चांगले राहणार आहेत. आणि ह्याच्या अनेक कारणांमध्ये सातत्यानं पपईचं क्षेत्र वाढत असलं तरी त्याच्याबद्दलची नकारात्मकता त्याच गतीनं वाढत चालली आहे. कारण अनेक शेतकऱ्यांचे प्लॉट त्या ठिकाणी सक्सेस नाहीत. मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसचा अटॅक असेल, सेटिंगचे प्रॉब्लेम असेल आणि आपण म्हणालो तसं खूप नाजूक असणार. आणि खरं तर नाजूक ह्यासाठी की ते खूप नैसर्गिक आहे. कारण तुम्हाला आठवत असेल की तुमच्या माझ्या लहानपणी आपल्या साध्या उकरंड्याच्या कडला एखादी पपई आली तर ती कितीतरी उंच जास्त त्याची फळं द्यायची आणि आपण त्याची फळं खाल्ली ती. आणि त्यामुळे ते इतकं सहज नॅचरल वाढणारं पीक असल्यामुळं त्याला थोडंसं पैशाच्या पिकांमध्ये आणायचं झालं किंवा लागवड करून पैसे कमवायचे झाले की मग त्याला पुन्हा आपण जी आपली बाकीच्या शेतीमध्ये सवय लागली आहे की भरमसाठ टाका आणि भरमसाठ काढा, त्या खोड्या हिथं जर करायला लागलो तर हिथं ती अडचणीचं ठरतंय. आणि ते आपण अनेक वेळा बोलून दाखवलं. या सगळ्याचा परिपाक म्हणून असेल किंवा सातत्यानं व्हायरसचा अटॅक असेल, त्यातली नकारात्मकता असेल, शेती क्षेत्रामध्ये शेतकरी जे लावत चालला आहे त्यामध्ये त्याला दुर्दैवानं बऱ्याच ठिकाणी अपयश येत चाललं आहे. त्यामुळं असेल लागवडी एका बाजूला कमी होत चालल्या त्या. आणि पुढे जर बघितलं तर पाण्याचं प्रमाण जर एकूण बऱ्याच परिसरामधलं बघितलं तर यंदा पाण्याचं तेवढं प्रमाण नाही आहे. धरणं आसपासची बघितली तर ती यंदा बरीच रिकामी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पुढं पावसाचं प्रमाण म्हणलं तर आत्ताच आपण सुपर अल निनोसारखे धोके त्या ठिकाणी ऐकून बसलो की पुढं लवकर पाऊस सुरू होणारच नाही. अशा काळामध्ये ज्याच्याकडं पाणी उपलब्ध आहे, ज्याला थोडंसं नियोजन करता येणार आहे आणि ज्याला पपई पिकाचा स्वभाव समजला आहे आणि आत्ता लोकांच्या लागवडी कमी झाल्या त्या आणि हायत्या त्यात चालल्या द्या, त्यामुळं लागवड झाली तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येईल ही ज्याची मानसिकता झाली आहे तो ह्यातली संधी साधू शकतो का? तशी काय संधी बाळगायला दिसते? नक्कीच. खरंच एक मजेशीर गोष्ट यात अशी आहे की पपई तुम्ही जास्त पाणी दिलं तर तुमचं नियोजन बिघडतं. म्हणजे आता आम्ही जनरली एवढी प्रॅक्टिस झाली आमच्या अनेक पिकांची, पण हे पीक भलतंच आहे. म्हणजे मी बघतो की मला पाण्याचे कसं माझे प्रयोग चालू असतात. आपल्याला लक्षात येतं की ह्या पिकाला पाण्याचं जे शेड्यूल आहे ते कसं केल्यानंतर पीक हे चांगल्या पद्धतीनं ग्रो करतं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला चांगले पॉझिटिव्ह बदल कधी दिसत आहेत. तर पाण्याचं नियोजन आपल्याला ते करताना ते गोष्टी विचारात घ्यावं लागतं. पण ह्याचं उलटं आहे. ह्याला तुम्ही जेवढं कमी पाणी द्याल, याला जेवढं तुम्ही ह्याचं कसं आहे, थोडंसं वाढीच्या नादाला लागलं तर बाकीच्या क्रिया थोड्या मंदावतात आणि बाकीच्या क्रियाला वेळ मिळाला तर वाढ नाही झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रिया होतात. पाणी हे मीडिएटर आहे. म्हणजे पाणी जेवढं दिलं आपण तेवढं अपटेकचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळं मग कॅनोपी वाढत जाते आणि मग त्याच्यामध्ये आपण जे मॅच्युरिटी खाली यायला पाहिजे. म्हणजे आता आपण खोडं बघतो. आता खोड बघितल्यानंतर आता थोडंसं माझी या पिकामध्ये पुढच्या वर्षी PhD होईल अशी पद्धत आहे. कारण तेवढं मी बारीक बघतोय त्याला. कारण मला ते स्किन आहे ना, ती स्किन ज्यावेळेस मी बुडाची बघतो त्यावेळेस ते अटॅक होणारी कधी आणि आज अटॅक होऊ शकतो का, म्हणजे दोन गोष्टी आहेत. जर तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं, आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर रिंग स्पॉट असतील किंवा बॅक्टेरियल स्पॉट असतील तर ते कधी पडतात, तर त्याला मॅच्युरिटी नसेल तर पडतात. आपल्याला करावं काय लागेल, पाणी कमी करून त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आणावं लागेल, ती स्किन आपल्याला रब करावी लागेल आणि मग पुढं आपल्याला सेटिंग वाढवत जाईल. अशा अनेक गोष्टींचा अभ्यास मी करतोय आता. म्हणजे जनरली पहिलं पीक हे अभ्यासासाठी असतं किंवा ते शिकण्यासाठी असतं आणि त्याच्यातून एक चांगला रोडमॅप आपल्याला पुढं आता आपण अनेक शेतकऱ्याच्या ज्यावेळेस यशोगाथा बघतो तर त्यांचं ते सातत्य असतं किंवा त्या आपण सुद्धा खरबुजामध्ये जी प्रॅक्टिस करत आलो आहे त्याच्यातून आपण खूप काही शिकत आलो आहे. तर तसं हे पीक आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप बारकावे आहेत. त्या बारकाव्याकडे जर बघितलं
आणि थोडंसं एक आपण त्याला नैसर्गिक पद्धतीनं म्हणू, कारण बऱ्याच केमिकलच्या रिॲक्शन होतात ह्याच्यामध्ये, हे पण मला लक्षात आलं आहे. कारण मी पावडर फॉर्म कधी वापरायचा आणि लिक्विड फॉर्म कधी वापरायचा औषधातला इथपर्यंत गेलेला शेतकरी आहे मी. म्हणजे मला त्याचे परिणाम कळतात की बाबा कुठलं आपण म्हणजे पावडरी किती मारल्या पाहिजे, कुठल्या स्टेजला पावडरी मारल्यानंतर पानावर मॅच्युरिटी येते हे तुम्हाला विद्यापीठात पण कोण सांगणार नाही. पण ते मी अनुभवलं आहे की आपण जर पावडरीचा 2-3 स्प्रे जर सलग झाले तर पानावर फार मोठ्या प्रमाणात मॅच्युरिटी येते. आणि तेच जर तुम्ही लिक्विड फॉर्म्युलेशनमधली जर औषधं वापरली तर त्याच्यातला तरुणपणा जो आहे, त्याच्यातला नैसर्गिकपणा जो आहे तो खूप सुंदररित्या टिकून राहतो. हे मी एवढ्यापर्यंत ऑब्झर्वेशन केलेला एक शेतकरी आपण. तर त्याच्यामुळं मला एवढं माहिती आहे की या पिकाला निश्चितपणानं फवारण्याचे रिॲक्शन येतात, याला ते मानवत नाही. आपण जर आपला हस्तक्षेप थोडा वाढवायला गेलं, याच्यामध्ये 2 क्रिया घडत असतात. एक नरची आणि मादीची प्रत्येक झाडामध्ये रिॲक्शन चालू असतात आणि मग त्या हार्मोनिकली इनबॅलन्स होतात सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं थोडासा आपला हस्तक्षेप कमी करून त्याला थोडंसं नैसर्गिकपणा जसा उपलब्ध करता येईल तेवढा करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पाण्याची सुद्धा गरज पडेल तेव्हा पाणी, हा जो फॉर्म्युला आहे तो पपईला फक्त एकाच पिकापुरता तो फॉर्म्युला आहे. म्हणजे तो कुठल्याही पिकाला दुसऱ्या चालत नाही. कारण पाणी नसेल तर फुल ड्रॉप, ह्याचं फुल ड्रॉप पाण्यामुळे कधीच होत नाही. म्हणजे तुम्ही त्याला एकटं जरी लावलं कुठं तरी ते भरमसाठ सेटिंग होतं. मग त्याला कुठून पाणी मिळतं हा विषय अभ्यासाचा आहे. म्हणजे तुम्ही पाणीच नाही दिलं तरी पण त्याला ते सेटिंग होत राहते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याचा थोडासा डीपली जाऊन अभ्यास करून जर आपण हे बघितलं तर हे पीक वाटतं तेवढं चुका जर टाळत नाही गेलो आपण तर ते अपयशाकडे झुकतं. आणि जर तिथल्या तिथं चुका जर आपण समजून घेऊन थोडंसं नॅचरल पद्धतीनं मग त्यामध्ये आपल्या गावखत काही आता खरं तर ही अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, पण बघणारे जे आमचे शेतकरी मित्र आहेत त्यांना माहिती आहे की अनेक शेतकऱ्यांनी कधी पपईच फवारली नाही, पण त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं पपई आलेले आपल्याला दिसेल. म्हणजे काय, जरी कुठले अटॅक झाले तरी खालची कॅनोपी जोपर्यंत खराब होते तोपर्यंत ह्याला वरची नवीन कॅनोपी आणि मरचा स्टेज हा पूर्ण छत्री तयार असते. त्याच्यामुळं खालच्याचा रोल जरी लवकर संपला तरी वरच्याचा लवकरात लवकर झाड काय करतं की ते पुढं चालू राहतं. म्हणजे हे सगळं त्याचं म्हणजे हे जे सर्कल आहे हे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे हे कुठल्या पिकात नसतं असं, आणि हे असं एवढ्या कमी पाण्यावर पीक येत नाही. आता विषय आपला असा आहे की मग हे वरदान आहे आपल्यासाठी. यावर्षी दुष्काळ आहे, कमी पाण्यावर येणारं पीक आहे. आपण जेवढं कमी पाणी देईल तेवढं रिझल्ट ह्याचे चांगले आहेत. म्हणजे लागेल तेवढं पाणी जर गरजेपुरतं पाणी आपण देत गेलो तर आपल्याला माहिती आहे की आता पाणी ज्यांच्याकडं आहे खरं तर त्यांना खूप मोठी संधी आहे यावर्षी कुठल्याही पिकात. तशीच ती पपई पिकामध्ये सुद्धा आहे की आपण ज्या 1 एकराच्या पाण्यामध्ये 2 एकर पपईसुद्धा आपण सांभाळू शकतो. त्याच्यामुळं थोडंसं ज्यांना काय बऱ्याच शेतकऱ्यांना यातला थोडा अनुभव आहे. आता थोडंसं आपण वेलवर्गीयमधून पपई पिकाकडे आलोय कारण ही भविष्य आहे. म्हणजे तुम्हाला पपईकडे यावंच लागेल आज नाही उद्या, कारण प्रचंड उत्पादन क्षमता एकतर मुळात फार मोठा खर्च याच्यासाठी करावा लागत नाही आहे आणि याच्यासाठी मनुष्यबळ लागत नाही. म्हणजे ही पिकं का सक्सेस करायची आहेत, कारण आपल्याला सगळ्यात मोठ्या अडचणी या लेबरच्या आहेत, याच्यामध्ये भांडवलाच्या आहेत. आपल्याला प्रत्येकच पिकामध्ये लाखोंचा खर्च करून नाही चालणार. समजा माझ्याकडे 5 एकर क्षेत्र आहे तर मी 2 एकरासाठी जर पपई लावली आणि 3 एकरासाठी 2-3 लाखाचं भांडवल ठेवलं तर ते मला शक्य आहे. पण 5-5 लाख रुपये आपण भांडवल घेऊन शेतीमध्ये नाही उतरू शकत. तर हा सगळा जर अभ्यास केला आपण तर पपई पीक हे भविष्य आहे, ह्याच्यामध्ये उतरावं लागणार आहे. आणि सुरुवातीला 1 एकर 2 एकर करून आपण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून परत अजून वाढवायला सुद्धा ही संधी आहे. कारण हे 10 एकरसुद्धा लावून तुम्ही चांगल्या पद्धतीनं हे करू शकता. कारण याच्यासाठी फार मॅन्युअली काम करावं लागत नाही. म्हणजे फार फवारण्या नाहीत, हार्वेस्टिंगचं काम स्वतः करावं लागत नाही. आणि मग फार काय 1-2दा माती लावण्यासाठी आपण ते ट्रॅक्टर वगैरे लावून आपण ती माती लावू शकतो. फार प्लांटेशन केल्यानंतर ह्याला फार काय करत बसायची गरज नाही. त्याच्यामुळं 5-10 एकरसुद्धा आपण हे सहजासहजी पीक करू शकतो. त्याच्यामुळं जरी यश अपयश ह्या गोष्टी असल्या, याच्यातले जरी रिस्क फॅक्टर समजून घेतले, कुठं काम करायचं आणि कुठं चुका टाळायच्या याचा जर थोडासा आपल्याकडं ताळमेळ घेतला तर चांगल्या पद्धतीने हे पीक जमू शकतं. त्यातलंही वाईटातलं वाईट आपण 50% जरी सक्सेस झालो तरी दर असे राहणार आहेत की तुमचं 100% उत्पादनाची तुम्हाला ती मेळ घालून देणार आहे. अगदी. आणि खरं तर हीच संधी आपल्या मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना ही अडचणीतली संधी म्हणत असताना पुन्हा एक पाऊल मागं त्या अडचणींवर येतोय. व्हायरसनं बागात जाणं हे स्टेटमेंट मी पपईमध्ये अनेक वेळा ऐकले. तुमच्या माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तर ह्याच्यावर ढिगाणं कमेंट असतात की बाग सगळं निवेदन केलं पण व्हायरसनं गेले. त्या व्हायरसचा तिढा कसा सोडता येईल बालाजी?
किंवा खरं तर पहिलेच वर्ष आहे, म्हणजे हे धाडस आहे तुम्हाला विचारतोय पहिल्याच वर्षी, पण मला खात्री आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं पिकांकडे बघताय त्यामुळे तुम्ही पहिल्या वर्षी या संदर्भात देखील निश्चितपणे काहीतरी नियोजन किंवा तसं आकलन तुम्हाला झालं असणार. तर ते व्हायरसचं काय करायचं, तो तिढा कसा सोडवायचा? नाही, तुम्हाला मी खरंच सांगू हवी, परिस्थिती अशी आहे की नुसतं पपईच नाही, आज आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की वारंवार जर ज्या लोकांनी एखाद्या पिकामध्ये हे केलं तर त्याला 2-3 वर्षामध्ये परत व्हायरस हा प्रत्येकच पिकाला, आज आपलं असं एकही पीक उरलं नाही की ज्याच्यामध्ये व्हायरस नाही. मग अक्षरशः ती फुलशेती जरी असली तरी त्यात व्हायरस येतो आहे. म्हणजे ही आव्हानं एवढी भयंकर रूप धारण करणार आहेत येणाऱ्या काळात, त्याचं गांभीर्य कोणालाही नाही, कुणाचंही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नाही. एवढ्या लोकसंख्येचे ज्या प्रमाणात भारताची लोकसंख्या वाढते आहे आणि इकडं तर तुमचं शेतकऱ्याकडं प्रचंड सगळी दुर्लक्ष आहे. आणि ही जर परिस्थिती अशी राहिली, 1 वर्ष टोमॅटो लावायला महाराष्ट्रामध्ये बंदी घाला अशा पद्धतीचा रिपोर्ट आंध्र प्रदेशमधल्या एका संस्थेनं दिला गेल्या वर्षी आणि सांगितलं की शेतकरी लाखोनं तोट्यात चाललेत. आणि हे जे सगळे टोमॅटो सगळं क्षेत्र जे बाधित झालं, आपल्याला माहिती आहे की टोमॅटोमध्ये CMVचा खूप मोठा, म्हणजे लोकांची घरंदारं लयायला लागली अशा पद्धतीची परिस्थिती या टोमॅटोसारख्या नगदी पिकानं केली आहे. म्हणजे हा विषय समजून घ्यावा लागणार आहे, सरकारी पातळीवर सुद्धा ह्याच्यावर काम करावं लागणार आहे. परंतु ही सगळी यंत्रणा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये सध्या प्रॅक्टिकली काम होत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर जिथं व्हायला पाहिजे तिथं काम होत नाही, परंतु प्लॅटफॉर्मवर हवेत मजले म्हणजे जिथं मग सोशल मीडियावर येणारी कामं सगळी चालू आहेत, ग्राउंड लेवलला खूप मोठं दुर्लक्ष सरकारी पातळीवर होतं आहे. त्याच्यामुळं एक वेळ अशी येईल की आपल्याला आपल्या पोटाच्या गरजासुद्धा भागवण्यासाठी अन्नधान्य मिळणार नाही. आणि शेतकरी म्हणजे थोडं पिकवूनसुद्धा, म्हणजे शेतकऱ्याला उलट दिवस चांगले येतील, परंतु जो खाणारा वर्ग आहे, ज्याची काळजी, ज्याचे चोचले पुरवले जात आहेत, ज्याचा लाड केला जातो आहे सरकारी व्यवस्थेकडनं, तर त्यांनाच ह्याची फळं भविष्यात एवढी भयंकर भोगावं लागणार आहेत. कारण कुठलंही पिकांना आता सोपं राहिलं नाही. मग त्याच्यासाठी जर भयंकर अशा फवारण्या घेऊन तसलं अन्न जर तुम्ही मग खाणार असाल तर मग शेवटी आरोग्याचे प्रश्न तर आत्ताच आवासून उभारलेत, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आहे, त्याच्याबद्दल ॲक्शन प्लॅन कुणाकडं नाही आहे, पिकं येईना गेलेले त्याच्याबद्दल कुणाचं हे नाही आहे. फार अशा प्रचंड सगळ्या वादळी, म्हणजे वादळापूर्वीची ज्याला शांतता आपण म्हणू तशी परिस्थिती आज ग्राउंडवर फिरताना मला दिसते. व्हायरसबद्दल बोलायचं झालं तर खूप मोठा डीपमध्ये जाणारा हा विषय आहे, जिथं शास्त्रज्ञसुद्धा खूप रात्रंदिवस काम करत आहेत, परंतु हा तिढा काय सुटायला तयार नाही. ह्याच्याबद्दलची काळजी जर आपण म्हणलं, आत्ता डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं की पिकांना हेल्दी ठेवणं हे एकमेव काम आपल्या सर्वांच्या हातामध्ये. म्हणजे काय असतं बरं का, आपण सगळ्यांनी बघितलं डाएट, आता आपण डाएटवर आलो, सगळ्यांनीच आपल्याला आता थोडं सगळ्यांसाठीच ते गरजेचं झालं की आपल्या आहारामध्ये काय असलं पाहिजे आणि आपल्या शरीराची भूक कुठल्या गोष्टीच्या माध्यमातून आपण पूर्ण केली पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला सगळं मिळालं तर पाहिजे, पण त्याचे दुष्परिणाम पण आपल्या शरीरावर झाले नाही पाहिजेत. म्हणजे जर आपल्या ट्रायग्लिसराइड्स वाढत राहिलं, क्लोरोस्टेरॉल वाढत राहिलं, तर जेणेकरून आपण खाणाऱ्या अन्नातून सुद्धा आपल्याला अनेक रोगांचा हे होऊ शकतं. तसं आपण जे देतोय पिकाला तर ते योग्य फॉर्म्युलेशनमध्ये, म्हणजे आता आपलं जे रासायनिक फॉर्म्युलेशन असतं आणि सेंद्रिय फॉर्म्युलेशन असतं, तर हार्मफुल, म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण रासायनिक करतो त्या मातीच्या आरोग्यासाठी खूप खराब असतात. आणि जे नैसर्गिक पद्धतीनं देतो आपण, म्हणजे जे सेंद्रिय पद्धतीनं देतो, तर त्याचे जे रिझल्ट असतात ते, म्हणजे आपल्याला माहिती आहे की सेंद्रिय पद्धतीनं हे केलेल्या चवीमध्ये सुद्धा म्हणजे खूप मोठा फरक असतो रासायनिक आणि ह्याच्यामध्ये. तर आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेती असेल किंवा हर्बल शेती असेल किंवा आपली बायोलॉजिकलची जी प्रॅक्टिस आहे तर ती बायोलॉजिकल प्रॅक्टिस सगळ्या पुढं आणाव्या लागतील. आणि या सगळ्या रासायनिक प्रॅक्टिसेस ज्या वाढत चाललेल्या आहेत, बेसुमार राक्षसी पद्धतीनं सगळ्या चाललेल्या आहेत, अक्षरशः त्याच्यावर बोलायला गेलं तर म्हणजे जे औषध आपण अर्ध्या मिलीनं मारत होतो ते औषध आज आपण 1.5 मिलीनं मारतोय, एवढ्या प्रचंड प्रमाणात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्याचे परिणाम खूप भयानक असतात. म्हणजे DNA अक्षरशः माणसाच्या DNA सुद्धा त्या गोष्टी जातात आणि मग त्या पिढ्याने पिढ्या त्या डिफिशियन्सी किंवा त्या अनेक आजारांचं पुढं जाऊन कारणीभूत असतात. म्हणून आता डॉक्टर जर गेलं तुम्ही दवाखान्यात तर पहिल्यांदा विचारतात की तुमची फॅमिली हिस्ट्री काय. असं नव्हतं पूर्वी. हे का विचाराल तर तुमच्या त्या DNA तो विषय आला आहे आणि म्हणून तुम्हाला हे रोग होत आहेत. तर अशी सगळी भयंकर परिस्थिती आहे. येणारा काळ हा विचित्र असणार आहे. त्याच्यासाठी सरकारनं सुद्धा
ह्या सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना सगळी मदत करणं, त्याच्यावर जनजागृती करणं, ह्या ज्या पेस्टिसाईड कंपन्या आहेत किंवा ह्या जे विक्रेते करणारे लोक आहेत यांनासुद्धा यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. कारण माझ्या 2 रुपये फायद्यासाठी मी किती मोठ्या प्रमाणावर जमिनीवर अत्याचार करतोय आणि शेतीचं किती मोठं म्हणजे नुकसान करतोय हे त्यांनासुद्धा समजावून सांगितलं पाहिजे. गरज नसताना ढिगानं पेस्टिसाईड जमिनीतून सोडल्या जात आहेत, कीटकनाशक जमिनीतून सोडले जात आहेत. ह्याचे न भूतो न भविष्य ते परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात भोगावं लागणार आहेत. हा व्हायरस हा विषय तिथून सुरुवात होतो आणि तिथंच येऊन संपतो. म्हणजे जिथं बिघाड झाला आहे तिथं जर आपण दुरुस्ती करू शकलो तर हा विषय नक्कीच सॉर्ट आऊट होईल. नाहीतर येणाऱ्या काळात ह्याचं जे रूप आहे ते अजूनही गंभीर आणि भयानक होत राहणार आहे. खरं तर तो तिथला व्हायरस आपल्या जगण्यामध्येही मध्यंतरी एकदा येऊन गेला आहे आणि तो येत्या काळामध्ये देखील सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतो. आणि तुम्ही व्यक्त करता ती चिंता बालाजी अतिशय गंभीर आहे की शेती क्षेत्रामध्ये सातत्यानं ह्या पेस्टिसाईड कंपन्या असतील किंवा कंपन्या म्हणून नाही पण शेतकरी सातत्यानं उत्पादन वाढीसाठी जे काही भरमसाठ औषधं वापरतोय, लिक्विड वापरतोय, खतं वापरतोय किंवा अजून बऱ्याच गोष्टी वापरत आहेत आणि या सगळ्यातून जे निर्माण होतं आहे ते निश्चितपणानंच खरं तर माणसाच्या जगण्या मुश्किल करून टाकणार आहे. आणि ह्या सगळ्यावर सरकार नावाचं जे काही प्रकरण आहे म्हणजे जे सध्या अस्तित्वात आहे का नाही असा बी त्या निमित्तानं खरं तर प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. कारण पाठीमागची काही वर्ष जर बघितली आपण आणि विशेषतः ह्या पाठीमागचा 5 वर्ष जर महाराष्ट्रातला काळ बघितला, नुसतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, देशातला जो नंगानाच आहे तो ठीकच आहे, परंतु मागच्या 5 वर्षापुरतं जरी बालाजी बोलायचं झालं तर ह्या 5 वर्षामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीच्या ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. शेतीच्या संदर्भातली धोरणं कुठली बांधलेली दिसलं नाही. शेती क्षेत्र वाचलं पाहिजे ह्यासाठी कुणी काही बोललेलं दिसलं नाही. शेतीमध्ये ऑर्गॅनिकपणा आला पाहिजे, शेतीमधलं रासायनिक खताचं प्रमाण, रासायनिक औषधांचं प्रमाण कमी झालं पाहिजे यासाठी कुणी काम करताना उभं राहिलेलं दिसलं नाही. सरकारी पातळीवर या संदर्भात कुठल्या प्रबोधनाची कामं झाली नाही, ती कुठलं नियम, अटी, शर्ती या संदर्भामध्ये झाल्या नाहीत. त्या केवळ आपल्या खुर्च्या टिकल्या पाहिजेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या आघाड्या केल्या पाहिजेत आणि त्यातलं राजकारण जपलं पाहिजे. ह्यामध्ये पाठीमागचा 5 वर्षामध्ये महाराष्ट्र एवढा गुंतला आहे की आणि लोकांचं बी फार अवघड झालं आहे. म्हणजे मी आता हल्ली लोकांना माध्यमांच्या नादान किंवा पत्रकारितेतून बघतोय की लोकांना बी फार स्वतःच्या प्रपंचाची बालाजी स्वतः शेती फार काळजी असं नाही. माणसं गाठ पडल्यावर काय साहेब वरच्या गड्याचं काय चाललंय मला विचारते, ते अरे तुझं शेत जाळायला लागलं तिकडे त्याचं बघ की, तर हे कोणी विचारत नाही त्याचं काय नुकसान व्हायला लागलं आहे किंवा त्याच्या कुटुंबाचं काय नुकसान व्हायला लागलं किंवा काय व्हायला. प्रत्येकाला तो 1.5 GB 2 GB डाटा संपवायचा आणि वरच्या खेळ काय चालू आहे. मग कोण कुणा गटात गेला, कोणी कुणाला पाठिंबा दिला, कोणी कुणाला अडकावलं, कोणी कुणा मागे ईडी लावली, कोणी कुठं मंदिर बांधलं, कोणी कुठं रेल्वे गाड्या दिल्या, कोण कुठनं देवाला जा म्हणते काय कर म्हणते. हे केवळ राजकीय परिपक्षातूनची 5 वर्षाची पाठीमागच्या महाराष्ट्र आणि देशभरामध्ये आपण बघतो की जे काय करायचं ते 24 तास पॉलिटिकल जे काही खेळ सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. ह्यातनं महाराष्ट्रातलं शेती क्षेत्र किती अडचणीत आहे. कारण या मागच्या 5 वर्षामध्ये मी बालाजी या शेती क्षेत्रामध्ये नव्यानं एखादी उभं राहिलेली संस्थासुद्धा मला आठवत नाही पत्रकार म्हणून किंवा एक नव्यानं काम भरीव या शेती क्षेत्रामध्ये झालं आहे किंवा असं कुठलं धोरण आलं आहे. हां, मध्यंतरी 5 वर्षामध्ये शेती क्षेत्र मागवलं सरकारनं, ही गोष्ट खरी आहे. खताच्या किमती मागवल्या, औषधं मागवली, बियाणं मागवलं, GST शेती क्षेत्रामध्ये आणला मोठ्या प्रमाणामध्ये. शेतीला GSTतून बाहेर ठेवायचं म्हणलं आणि सगळ्या औषधांवर खरं त्या जी शेतामध्ये लागते ती शस्त्र असतं त्याच्यावर सगळ्यांवर तो टॅक्स लावून पुन्हा शेतकऱ्याच्या नरड्यावर तो पाय सरकारनं दिलाच. हे सगळं जर बघितलं तर या म्हणजे हे नाही कळलं तरच बरं वाटते कधी कधी. हां, कारण हे जर कळलं तर ह्याच्याबद्दलची अस्वस्थता प्रचंड आहे. कारण त्याने ती फार ही करणार आहे आणि बोलायचं म्हणलं तर अवघड आहे. आज आम्ही देखील माध्यम म्हणून ही एवढं जरी बोलायचं म्हणलं तर उद्या आमचा चॅनल बंद करते ती काय अशी भीती आम्हाला सुद्धा बालाजी निश्चितपणे त्या ठिकाणी असते. आणि मग ह्या सगळ्यातनं कुठेतरी शेती क्षेत्रामध्ये तुम्ही लोक आजचाल डॉक्टर सारखी माणसं असतील, जाधव सरांच्या नादानं मी कितीतरी शेतकऱ्यांकडे जातो आहे. ही जी आपल्या पातळीवर आपण शेतीमधली नकारात्मकता आपल्या पद्धतीनं दूर करायला लागलो आहे. आपल्या अंगावर किंवा आपल्या अंगणात पडलेलं 4 चुकीचं खडं आपण जे उचलून बाजूला काढायला लागलो आहे किंवा आपल्या अंगावरचा दगड बाजूला सारून जे आपण मानवरून करून भरायला लागलो ते निश्चितपणे जाधव सर खरं तर अतिशय म्हणजे तुमचा अभिमान आहे मला की तुम्ही ज्या पद्धतीनं मला वेगवेगळ्या शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जात आहे. बालाजीची भेट तुमच्यामुळे माहीसारखी होती आणि त्यातून जे आपण करायला लागलो आहे किंवा म्हणायला लागलो ह्यातनं काही मुलांना जरी कळालं किंवा काही लोकांना जरी कळालं की हा सगळा पिक्चर येडा आहे, आपण ह्यातनं बाहेर उठून शेतात जाऊन बसलं पाहिजे आणि शेतातनं काही नवं निर्माण होतं आहे का आणि तिथं काही कमी खर्चामध्ये जास्त काय आणता येतं आहे का. आणि बापजादेजी ह्यामध्ये निराशा पसरली की शेतीमध्ये आता बट्ट्याचा व्यवहार म्हणून ते त्याच्या आतबट्ट्याच्या व्यवहाराच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी बोलायची जाधवसाहेब गरज आहे. खरं तर पपईच्या ह्याच्याबद्दल मी पुन्हा खरं तर बालाजी त्या तुम्ही सरकारचा विषय काढला म्हणून मी राहलं नाही, ते विषयांतर खरं तर त्या निमित्तानं झालं. परंतु पुन्हा एकदा येत असताना ह्या पपईची बाग चांगली टिकवून ठेवण्यासाठी जर काही पंचसूत्री सांगायची झालं किंवा काही बोटाव मोजून आकडे जर निवेदन घालायला सांगते तर कसे घातले पाहिजेत असं वाटते आता विशेषतः इथून पुढच्या काळामध्ये.
नाही, मुळात एक तर जो पिकावर येणारा ताण आहे तो ओळखता आला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या किडीचे अटॅक होतात ते त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितले तर आपल्याला चांगलं कंट्रोल मिळू शकतं त्याच्यामध्ये. तर तो अटॅक आपण ओळखता आला पाहिजे. दुसरं, जास्त रासायनिक ह्याचा वापर निदान पपईमध्ये तर आपण पूर्णपणे कटाक्षानं टाळला पाहिजे. त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं असतील, काय आपले हे आपल्याला माहिती आहे की काय प्रॉडक्ट असतील की जे आपल्याला अजून बरेच प्रॉडक्ट असे मिळतात की बायोलॉजिकलमध्ये असतात. तर त्याच्यामध्ये मायकोरायझा असेल, ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, याच्या सगळ्या ह्याचा जर आपण वापर केला आणि रासायनिकला थोडंसं फाटा दिला, अतिरिक्त फवारण्या जर टाळल्या आपण आणि एक चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं तर नक्कीच याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे, म्हणजे आता आपण हे पीक असं धरलं आहे की आपण 5-25% नुकसान होणार आहे हे प्रत्येकानं जाता आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. आणि हे मार्केटच्या दृष्टीनं पण गरजेचं आहे, कारण जोपर्यंत पिकाचं नुकसान होत नाही तोपर्यंत मार्केटमधला त्याचा जो सप्लाय आहे तो पण कमी होणार नाही आणि सप्लाय जर अतिरिक्त नाही झाला तरच आपल्याला दर मिळणार आहे. त्याच्यामुळं लागवडीचं गुणोत्तर कधी कधी वाढलं तर ह्याच्यामुळं ते जुळतं. त्याच्यामुळं ते 5-25% नुकसान जरी होत असेल तर ते आपण लक्षात घेऊन आपण हताश न होता, म्हणजे काय होतं, माझे समजा 1,500 झाडं आहेत आणि मला एक 50 झाडं जरी माझ्या प्लॉटमध्ये असतील तर ते मला अस्वस्थ करतात. म्हणजे माझ्या त्या ह्याला चालना मिळत नाही की बाबा ठीक आहे 50 झाडं आहेत, आपण ती समजा काढून टाकली किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, काढून टाकली तर चांगलंच आहे, नाही काढून टाकली तर आपण ते लक्ष नाही दिलं आणि जे प्रॉपर सेटिंग पिरियड असतो आपला, खूप चांगलं सेटिंग करून घेता येतं ह्या पिकाला. एका वेळेस ॲट अ टाईम बऱ्याच सेटिंग चालू असतं, म्हणजे एक नाही चालू होत याचं, तर ऑलरेडी त्याचे थरावर थर चालू असतात. आणि त्या ह्याच्यामध्ये जर पाणी नियोजन चांगलं ठेवलं आपण आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपण आत्ता बोललो की कमी फवारण्या, त्याच्यामध्ये पाहिजे तेवढ्याच, म्हणजे ज्या गरजेच्या आहे तेवढ्या फवारण्या, गरजेचे आहे तेवढीच रासायनिक खतं, त्याच्यामध्ये मग सेंद्रिय खतं जास्त वापरणं. आणि आत्तापर्यंत जेवढ्या बागा सक्सेस झाल्यात त्याच्यामध्ये ज्यांचं आपल्या सेंद्रिय खतावर ज्याचा भर आहे, ज्याने खूप सिंपल आणि साधं नियोजन केलं आहे, त्याचीच पपई ही चांगल्या पद्धतीने येते. ही त्याचं एक शास्त्रच झालं आहे आता थोडक्यात. आणि पपई पिकाला हे एवढी रिस्क असल्यामुळंच आता भाव देखील त्या पट्टीत मिळत आहेत. म्हणजे पूर्वी 7-8-10 रुपयाने विकणारी पपई आज ती 40 रुपयाला सुद्धा विकती. 3-3, 4-4 महिने पूर्वी आपण बघितलं तर ह्या 2 महिन्यापूर्वीची जर 4 महिने बघितली तर 4ही महिने दर 20+ असायचे. 30-38 रुपयेपर्यंतचे दर मिळाले, जे तिप्पट रेट आहेत. म्हणजे ह्याला परवडणाऱ्या रेटपेक्षा हे तिप्पट रेट आहेत. त्याच्यामुळं हा गेम तर खेळावा लागणार आहे. मग ह्याच्यातले रिस्क फॅक्टर ओळखून हा गेम खेळत राहणं ही गरज आहे. ह्याच्यामध्ये ज्याचं जेवढं ऑब्झर्वेशन जास्त, ज्याच्या नजरेला धार जास्त, त्याचं सक्सेसचं प्रमाण जास्त. त्याच्यामुळे थोडंसं बारीक बघत राहणं, थोडं पेशन्स ठेवणं आणि चांगलं नियोजन करणं ही सूत्रे आता ह्याच्याशिवाय दुसरं तरी काय यामध्ये दिसत नाही. अगदी. आणि खरं तर हे सगळं आणि करून या सगळ्या संदर्भात मी पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, कारण माझ्या सगळ्या ह्याच्यावर सगळा जो स्टडी आहे, म्हणजे मी हे कुणाचंच ऐकत नाही आपण, कारण हे कुणाला कळलेलं शास्त्रच नाही. ना तुमच्या दुकानदाराला कळले, ना ती टाय घालून येणाऱ्या लोकांना कळले, ना कंपन्यांना कळले. हा सगळा जो विषय आहे तो पिकाकडे बघूनच शिकावा लागतो. बरोबर. त्याला तुम्ही दुसऱ्याकडून शिकून ते तिथं प्रॅक्टिकल होऊ शकत, म्हणजे ते कधी जुळत नाही. तर ते पिकाकडे बघून शिकावं लागतं. ह्या गोष्टी कशा, आता ह्याला स्किन असते आणि ते मॅच्युअर करावं लागते, हे लावल्यानंतर पपई मला समजलं आहे. त्याच्यामुळं अशा अनेक विषय आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला ते बॅक्टेरियल स्पॉट, मग बॅक्टेरियल वातावरण आपल्याला माहिती आहे. आपण टोमॅटोमध्ये बॅक्टेरियल करप्यावर काम केलेली माणसं आहे, आपण खूप काम करतो आपण, कारण ऑगस्टचा महिना जो असतो आपला, जुलै ऑगस्टचा, तर त्याच्यामध्ये जे ताप असतील त्याच्यामध्ये जो बॅक्टेरियल करपा येतो, तर ह्याच्यामध्ये बॅक्टेरियल करपा येतो आणि तो मग ती कंडिशन ज्यावेळेस आहे त्यावेळेस मग आपण एखादा कॉपर ऑक्सिक्लोराइडचा वगैरे हात टाकला तर ती आपण त्याच्यापासून प्रिव्हेंट करू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या मी अभ्यासतोय आता. खरं तर पहिलं पीक हे प्रायोगिक तत्वावरच असतं. ज्याला पुढं जायचं आहे एखाद्या पिकामध्ये तर त्यांच्यासाठी हे शिकण्याचे. अजूनही मी गेल्या वर्षी मी 23 प्लॉट केले. ज्या गोष्टी मी माझ्या कालच्या प्लॉटमधून शिकलो आहे त्या गोष्टी मला जे माझे 40 प्लॉट झाले असतील आजपर्यंत खरबुजाचे, त्या 40 प्लॉटमधून मला जे शिकायला मिळालं नाही ते 41व्या प्लॉटमध्ये मी शिकतोय. म्हणजे प्रत्येक प्लॉट हा वेगळा धडा घेऊन किंवा एक वेगळा अनुभव घेऊन आपल्यासमोर येत असतो आणि त्याच्यातून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला हे असं आहे हे सांगता येतं. म्हणजे
मी बरंच डीपमध्ये जाऊन माझी व्हिडिओ करतो. म्हणजे मला लोकांना हे सगळं सांगायचं आहे, कारण हे सांगितलं नाही तर हे आपल्या संग हे ज्ञान मातीआड होणार आहे. आणि हे ज्ञान जर मातीआड होणार असेल तर आपलं जगणं, आपला संघर्ष, आपण मातीतनं हे मिळवलेलं जे ज्ञान आहे ते जर आपण नाही देऊ शकलो तर आपलं आयुष्य वाया गेलं किंवा आपला जन्म वाया गेला असं मी समजतो. त्याच्यामुळे मी जेवढं काय मिळवलं आहे तेवढं मी हे ज्ञान लोकांसमोर देण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न यापुढच्या सुद्धा काळात राहणार आहे. वेगवेगळा जो प्रॅक्टिकली अभ्यास आहे तो बाहेर आला पाहिजे, खरी प्रॅक्टिस पुढं आली पाहिजे, त्याच्यावर चिंतन मनन झालं पाहिजे. अगदी खरं तर जाधव सर बराच वेळ आपल्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी सहभागी आहेत. खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये सातत्यानं पपईच्या संदर्भातलं लागवडीचं क्षेत्र वाढलं, पुढे अडचणी आल्याचं आपण आता बालाजीसोबत डॉक्टर साहेबांसोबत बोललो. या मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही देखील जाधव नर्सरीच्या माध्यमातून जाधव साहेब मोठ्या प्रमाणामध्ये रोपं शेतकऱ्यांना दिली, पण मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी मायापाशी ज्या आल्या त्या तुमच्याबद्दलच्या हे आहेत की तुम्ही तेवढ्या रोपांचा पुरवठा शेतकऱ्याला करू शकला नाही. बऱ्याच जणांना रोपं तुमच्यातली पाहिजे होती कारण क्वालिटी आहे म्हणून महाराष्ट्रातून तुमच्याकडे लोक त्या ठिकाणी पपईची रोपं न्यायला येतात. मग का जाधव साहेबांनी आमच्या शेतकऱ्याला कशा मधल्या काळामध्ये रोपं दिली नाही? ते आरोप आहे तुमच्यावर. काय तुमच्याकडे त्याचं उत्तर आहे? नाही, हा तुमचा आरोप एकदम खरा आहे. कारण असं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये थोड्या लागवडी लेट चालू झाल्या आणि आम्ही थोडं रोपांचं जे प्लॅनिंग त्याच्यात थोडं अगोदर केल्यामुळे रोपं बऱ्यापैकी गेली, रोपं संपली. परंतु मध्यंतरी काळामध्ये काय झालं, आम्हाला सीड शॉर्ट झाला. ते बियाणं आम्हाला जे बियाणं पाहिजे, जे आम्ही शेतकऱ्यांना खात्रीशी देतो आहे ते बियाणं पाहिजे होतं आम्हाला, तर ते बियाणं नसल्या का जवळपास 1.5 महिना बियाणं आमच्याकडे आलं नाही ते. आणि ते बियाणं आल्यानंतर त्याच्या होतं ना, लॅब टेस्ट करावं लागतात. त्या टेस्ट केल्यामुळे वेळ जास्त निघून गेला. आणि त्या दरम्यान माझ्याकडे खूप लोक आले, म्हणजे आमचं सीड आहे घ्या, सीड आहे घ्या. काही लोकांकडे काही नर्सरी रोपं शिल्लक होती, त्यांची मला फोन येत होते की आमची रोपं म्हणजे मला लागायचं घेऊन जावा. पण मी कसं देणार? जो ट्रस्ट आहे, जो आमचा एक शेतकरी आम्ही जो ट्रस्ट दिला तो आम्हाला ट्रस्ट एखादं दुसरं बियाणं घेऊन किंवा एखादं दुसरं रोप देऊन नाही देऊ शकत. आम्ही तर 2 महिने थांबलो पूर्णपणे. म्हटलं रोपं नाही गेली चालतील, शेतकरी नाराज झाले चालेल, पण जे दिलं ते योग्य दिलं पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही थोडं थांबवल्यानंतर बियाणं आलं, त्यानंतर पुन्हा त्याचं काम चालू केलं. त्यानंतर परत थंडी वाढली परत, त्याच्यामुळे रोपांचा जो वाढण्याचा जो कालावधी आहे तो वाढला गेला. ह्याच्यामुळे थोडेफार शेतकऱ्यांची गैरसोय झाली. खूप शेतकऱ्यांचे त्याच्यामुळे आमच्यावर खूप शेतकरी नाराज झाले नाराज. त्यांचे नाराज जे झाले शेतकऱ्यांची आम्ही त्यांची माफी मागतो आम्ही. परंतु आता मात्र सगळं सुरू चालू आहे. फक्त आमचा उद्देश हाच होता की जे द्यायचं ते योग्य द्यायचं, हाच आमचा उद्देश होता. आता तर ती उपलब्ध झाली 100%. कारण आता ते व्हिडिओ बघतात शेतकरी बिचारे, खाली नंबर घेतात, तुम्हाला फोन लावतात, तुम्ही नाही रोपं दिली ती मला फोन करते ती. आता तुम्ही ती व्हिडिओमध्ये ते जाधव सरांचा नंबर देताय ना, आम्हाला रोपं मिळणार, त्यामुळे ते आता तरी उपलब्ध शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण एक तर सगळी कोणा त्या बिचारीची गैरसोय आहे त्या शेतकरी, त्यातनं आपल्याकडून बी होऊ नये ही त्या कारण जे आहे योग्य देणं हेच आमचं महत्त्वाचं काम. नाही, तुमचा विचार खरा आहे की चुकीचं बियाणं किंवा चुकीची रोपं आणून देऊन उद्या त्याचं काय चुकलं तर ते शेवटी तुमच्याकडे गेलेलं असणार आहे, त्यामुळे तुमच्या अंगलट येऊ शकते. आमचा मूळ उद्देश आहे की शेतकऱ्याचं चांगलं व्हायला झालं पाहिजे. अगदी त्यासाठी आम्ही ते 2 रुपये 3 रुपयासाठी आम्ही विचार करणार नाही. आम्ही 2 महिने आम्हाला काही नाही मिळालं चालेल, आम्ही शांत बसू, परंतु ते जे योग्य आहे तेच देणार आम्ही. अगदी खरं तर हे सगळंच आपण सगळ्यांनी जपायचं आहे. खरं तर तुम्ही ज्या निष्ठेने म्हणता शेतकऱ्याला चांगलं देऊ. बालाजी तर पहिले वर्ष पपईचं पीक आहे, पण त्या पपईमध्ये पाक किती पाठीमागची वर्ष अभ्यास असल्यासारखं बालाजी त्या ठिकाणी चाललं आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रॅक्टिस सांभाळत हे पपईसारखं नवं पीक ऊस बाजूला सारून त्या ठिकाणी हाताशी घेतले आणि असे बरेच जण करणार आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळामध्ये त्या ठिकाणी पपईची लागवड होणार आहे. त्यावेळेला त्या पपईमधलं तंत्र समजून घेणं, त्याचा स्वभाव समजून घेणं आणि डॉक्टरकीच्या पेशामुळे डॉक्टर तुम्हाला माहीत आहे समोरच्याचा नेमका आजार लक्षात आला की त्याला ट्रीटमेंट नेमकी देता येते. तसं या पिकांमधल्या नेमक्या गोष्टी जर आपण शिकलो, नेमक्या गोष्टी जर समजून घेतलो, त्याला काय लागतं, पिकाचा स्वभाव जे बालाजीच्या व्हिडिओमध्ये काय म्हणत राहतात की मी पिकांसोबत बोलत असतो, ती जर ट्विनिंग जमली तुमच्या आणि पिकाची जर वेवलेन जमली तर निश्चितपणानं या शेतीतून देखील चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता येऊ शकतं. कमी उत्पन्नाचं, कमी पाण्याचं, कमी खर्चाचं, कमी राबणुकीचं, कमी लेबरचं पीक म्हणून पपईची शेती शेतकऱ्याला परवडणार आहे. पण त्यामध्ये आव्हान आहे, ती आव्हान असली तरी त्याचे 2 पद्धतीचे फायदे तोटे आहेत. आव्हानांमुळं त्या ठिकाणी लागवडीचं प्रमाण कमी होणार आहे, प्लॉट जाणार आहेत, त्यामुळे ज्यांचे आहेत त्यांना दर चांगल्या पद्धतीनं सापडणार आहेत, हा एक फायदा त्यामधला आहे. आणि तोटा हे आहे की त्या आव्हानांमधनं शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकते. तर त्याला गणित हे आहे की तुम्ही त्याच्याबद्दलचं जर नियोजन व्यवस्थित केलं, नीटनेटकं केलं तर निश्चितपणाने या पिकातून चांगल्या पद्धतीचा पैसा होऊ शकतो. हे पीक इतर पिकांसारखं 1 स्लॉटमध्ये सगळं खराब होत नाही. हे त्या पिकाचं आणखी एक बालाजी खरं तर वैशिष्ट्य आहे. जर खालचा पोर्शन खराब होत गेला तर त्याची वरची वाढ चालू आहे आणि वर ते नव्यानं चांगलं त्या ठिकाणी निर्माण करत जातं. त्यामुळं याचा स्वभाव ओळखून जर निश्चितपणानं पपईमध्ये काम केलं तर ही पपईची शेती तुम्हाला येत्या काळामध्ये अतिशय
चांगल्या पद्धतीचा पैसा देऊ शकते. आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून येत्या काळामध्ये सातत्याने या पपईच्या पिकांबद्दल वेगवेगळ्या संदर्भानं निवांत, कधी मूळ विषयांवर, कधी उत्पादनाच्या संदर्भामध्ये, कधी यशोगाथा, कधी त्यातल्या अडचणी, कधी त्यातली संधी, अशा चौफेर विषयांवर बोलायचा प्रयत्न निश्चितपणानं करणार आहे. बालाजीचं हे पहिल्या वर्षीचं पीक आहे. पुढचं वर्ष जाईल तसं बालाजी ह्यामध्ये तरबेज होणार आहे आणि तरबेज झालेला गडी तुमच्या पुढे घेऊन बसणं हे माझं निश्चितपणानं कामच आहे. त्यामुळे ते देखील येत्या काळामध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्र माझावर त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या अगोदर देखील पपईच्या संदर्भातले अनेक व्हिडिओ आपण आपल्या महाराष्ट्र माझावर त्या ठिकाणी केलेत. ज्या शेतकऱ्यांना ते बघायचे ते थोडंसं आमच्या लिस्टमध्ये जाऊन चेक करू शकतात. तिथं तुम्हाला पपई पिकांच्या संदर्भातली इतर माहिती देखील मिळू शकते. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बेगमपूर.